तर मंडळींनो, तुम्ही सर्व प्रकारचे जे पुलाव आहेत ते ट्राय केले असतील किंवा टेस्टसुद्धा केले असतील, तर तुम्ही हा जो पुलाव आहे तर हा ओळखला आहे का मी कशाचा बनवला आहे? तर हा आहे आपला स्पेशल सोया पुलाव. एवढा टेस्टी होतो. तसंही आपला आता श्रावण संपला आहे, पण श्रावण संपला म्हणून काय आपल्याला लगेच नॉनव्हेज खायचं नाही आहे, कारण जवळपास श्रावण स्टार्ट झाल्यापासून 2 महिने आपलं नॉनव्हेज बंद असतं. तर आमच्या घरात एवढं जास्त काय नॉनव्हेज फारसं आवडत नाही. पण जर तुमच्या घरात नॉनव्हेज आवडत असेल, तरीही तुम्हाला आता 2 महिने खायचं नसेल, तुम्हाला नॉनव्हेजची आठवण येत असेल, तर हा सोया पुलाव नक्की ट्राय करा. हा तुम्हाला अजिबात नॉनव्हेजची आठवण येऊन देणार नाही, एवढी भारी टेस्ट होते ह्याची. आणि ह्यासोबत मी बनवली आहे बीटची कोशिंबीर, दही घेतलं आहे. त्यानंतर मी यासोबत जे बनवलं आहे तांदूळाचं पाण्याचं सूप. तर हे सूप कसं बनवलं हेही मी तुम्हाला सांगेल, पण आता त्याआधी आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि चला आता सुरुवात करूया. तर इथे घेतला आहे मी बासमती राईस. तर तुम्ही कुठलाही इथे राईस वापरू शकता किंवा तांदूळ वापरू शकता. आणि फक्त इथे चिकट होणारा जो भात असतो, तांदूळ असतो, तर तो आपल्याला वापरायचा नाही आहे. तर बघू शकता या पद्धतीने हलक्या हलक्या हाताने आपल्याला हा तांदूळ धुवायचा आहे. जास्त कचकाटून धुतला तर तांदूळाचे तुकडे पडतात. हलक्या हाताने स्वच्छ धुवून हा साईडला ठेवायचा आहे रेस्टसाठी जवळपास अर्धा ते पाऊण तास. आता त्यानंतर बघू शकता इथे घेतली मी 1 वाटी सोयाबीन. तर ही सोयाबीन आपल्याला भिजवण्यासाठी मी ते हाताला चटका बसतो आहे एवढं गरम पाणी ह्यामध्ये टाकलं आहे. 1 ते 1.5 कप. त्यामध्ये मीठसुद्धा घालायचं आहे, जेणेकरून काय होईल आतपर्यंत सोयाबीनला मिठाची टेस्ट लागेल. तर बघू शकता आता ह्याला मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि ही सोयाबीन अशी आहे ना की 5 मिनिटात लगेच ती फुलून वरती येते, त्याला जास्त वेळ भिजायला लागत नाही. हे सुद्धा मी झाकून साईडला ठेवलं आहे. भाज्यांमध्ये बघूया. मी घेतला इथे वाटाणा, उभा लांबसडक चिरलेला कांदा, टोमॅटो, बीन्स, शिमला मिरची आणि गाजर घेतलेला आहे. तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्याही भाज्या ह्यामध्ये ॲड करू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता. तर माझी माही बीन्सला फक्त शेंगाच म्हणते. जर आपण बीन्स म्हटलं तर ती रडते, तिला शेंगाच म्हटलेलं आवडतं. आणि आता बघू शकता इथे तांदूळ आहेत ना आपले फुलून वरती आलेत. तर अर्धा ते पाऊण तास झालंच होता भाज्या वगैरे कट करण्यामध्ये माझा वेळ गेला. पिल्लूला जेवायला दिलं तर असाच भरपूर वेळ निघून गेला आणि तांदूळही छान फुलले तोपर्यंत. आता इथे आपण जे तांदूळ शिजवून घेतो आहे त्यासाठी पाणी भरपूर घालायचं आहे. त्यामध्ये मीठ जास्त घालायचं आहे. जेवढं आपण रेग्युलर भाताला घालतो त्याच्यापेक्षा डबल आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आहे. मी इथे एका लिंबाचे 4 भाग करतो ना, तर त्याचा एकच भाग मी इथे लिंबू पिळून घेतला आहे. तुम्ही अर्धा लिंबूसुद्धा टाकू शकता, ज्याने भाताचा कलर पण छान येतो आणि भाताला टेस्टसुद्धा खूप भारी येते. आणि पुलाव वगैरे बिर्याणी बनवायची असते तर त्यामध्ये लिंबू टाकणं खूप गरजेचं असतं, त्याने टेस्ट वाढते. आणि आता बघू शकता इथे ना पाणी उकळलंच होतं आपलं. तर त्यामध्ये आता जे मी तांदूळ भिजत ठेवले होते ना, तर अशा झाराच्या मदतीने ते पाणी निथळून अलगद ह्यामध्ये सोडायचेत. आणि त्याला अजिबात आपल्याला ढवळत बसायचे नाही, कारण तांदूळ भिजल्यामुळे काय होतं ते मऊ होतात आणि तुकडे पडायला लागतात जास्त ढवळत बसलं त्याला. तर मी फक्त ह्यामध्ये तांदूळ सोडलेत, 1 चमचा तेल घातले आणि असंच झाकून ठेवायचं आहे आपल्याला. आणि असेच तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला हे, किंवा त्याचा भात तयार करून घ्यायचा आहे. तोपर्यंत कमी गॅस करून भात शिजतो आहे. तोपर्यंत बघू शकता सोयाबीनसुद्धा इथं छान भिजलेली आहे आणि पाणीसुद्धा एकदम नॉर्मल झालं, गरम टाकलेलं होतं ते. आणि आता आपल्याला ही सोयाबीन जी आहे ना ती पिळून घ्यायची घट्ट आणि सर्व पाणी त्यातलं काढून घ्यायचं. ह्याच पद्धतीने मी सर्व सोयाबीन पिळून घेते, तुम्ही बघू शकता. आणि आता बघू शकता किती घाण पाणी निघालं आहे त्या सोयाबीनचं. तर आपण काय करतो आहे, परत आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये मी मीठ टाकलं आहे, कोमट पाणी घेतलं, त्यामध्ये परत थोडंसं मीठ टाकून आहे ना अजून मी सोयाबीन पिळून घेतली, जेणेकरून त्यामधली घाण सर्व निघून जाईल. आणि बघू शकता तर आता मी एक भांडं घेतलं, त्या भांड्यामध्ये सोयाबीन टाकायची. खूप मोठं भांडं घेतलं, तुम्ही छोटं भांडं घेतलं तरी चालेल. आणि आता बघू शकता ह्यामध्ये घातले मी 1 चमचा फक्त कॉर्नफ्लॉर, 1 चमचाच्याही थोडीशी कमी होती. आणि लाल तिखट टाकायचं आहे आपल्या चवीनुसार, थोडीशी हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचे, जास्त काही ह्यामध्ये टाकायची गरज नाही. आणि लिंबाचा रस ह्यासाठी टाकायचा आहे, लिंबानी खूप भारी टेस्ट येते ह्याला. जर तुम्ही फक्त आपल्या तर पुलावमध्ये ह्याचा यूज करायचा आहे, पण तुम्हाला तसं जरी खायचं म्हटलं ना तर ह्याची टेस्ट एवढी भारी होते. मी तर तसंच भरपूर खाल्लं, हे एवढं टेस्टी लागत होतं ना. आणि आता बघू शकता आपली जे सोयाबीनला सर्व मसाले छान लागलेत आणि एकदम ड्राय झाली. बघू शकता त्याला कुठं पाणी नाही सुटलेलं आणि सर्व सोयाबीनला सगळीकडे सारखे मसाले लागलेत. आता ते आपण साईडला ठेवूया. इथं बघू शकता आपला जो भात आहे ना तो रेडी आहे शिजून, म्हणजे आपल्याला जवळपास 90% शिजवायचं आहे. पण बिर्याणीपेक्षा थोडंसं जास्त शिजवायचं आहे आपल्याला ह्याला. बिर्याणीला कसं आपण जवळपास 70 ते 75% आपण राईस शिजवतो, तर आपल्याला पुलावला डायरेक्ट 80-85 असं टक्के किंवा थोडीशी कसर हवी, थोडीशी फक्त, जास्त नाही, एवढं आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तर तुम्ही अंदाज लावू शकता की बोटाने असं प्रेस केलं ना लगेच लक्षात येईल.
फक्त एक एकदम नॉर्मल बारीक कणी राहील एवढं आपल्याला शिजवायचं आहे। आणि आता गाळणीच्या सहाय्याने मला गाळून घेते आणि थोडंसं थंड पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि साईडला ठेवायचं आहे, पण त्याला आधीमध्ये असं मिक्स करत राहा जेणेकरून त्याची शिजण्याची प्रोसेस होऊ नये। आणि गरम जागेवर त्याला ठेवू नका। आता बघू शकता इथे तेल गरम झालं, पण ह्या तेलाचा वापर मी आधीसुद्धा केलेला होता। ह्यामधील सर्व सोयाबीन एकदा सोडते आहे, कारण सोयाबीन जास्त नव्हतं आपलं। तुम्ही कुठल्याही जेवणासोबत ह्याला आहे ना टाईमपास आपण जे खातो तसंही बनवू शकता। जेवणासोबत कुरकुरीत काही पाहिजे असेल तेव्हाही हे सोयाबीन तुम्ही बनवून खाऊ शकता आणि खूप टेस्टी लागतं हे। तर पुलावमध्ये किती टेस्टी लागेल विचार करा। तर आता बघू शकता इथे ना आपला एकदम सोयाबीन आहे ना कुरकुरीत फ्राय झालेलं आहे। तर आपण सर्व सोयाबीन तेलातून बाहेर काढून घेऊया। बघू शकता तुम्ही तेल थोडंसं कलरफुल झाले, पण आपण भाज्यांना हे यूज करू शकतो। आणि आता सर्व सोयाबीन आपण ह्या पद्धतीने तेलाच्या बाहेर काढून घेतले। ह्याला सुद्धा साईडला ठेवायचे म्हणजे ह्याला कुरकुरीत होईल, थंड झाल्यानंतरच हे कुरकुरीत होईल अजून जास्त। तर आता बघू शकता सोयाबीन तुम्हाला मी दाखवते ह्या पद्धतीने कलरसुद्धा किती छान आला आहे। हे साईडला ठेवूया। आता मी टाकलं कढईमध्ये तेल, थोडंसं तेल जास्तच घाला। त्यानंतर ह्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि तेजपत्ता, त्यानंतर थोडंसं चक्रीफूल, शहाजिरे आणि दालचिनी घातलेली आहे। तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे जेणेकरून आपले मसाले जास्त करपू नये। ह्याला हलकंच आपल्याला फ्राय करायचे। आणि आता बघू शकता हलका कलर चेंज झाला आहे मसाल्यांचा। तर आता ह्यामध्ये टाकूया आपण लांबसडक चिरलेलं आलं। तर ह्यामध्ये लसूण टाकायची गरज नाही आहे। आलं टाकल्यानंतर मी ह्यामध्ये बीन्स टाकते, कारण सर्वात कडक जी भाजी असते दिसायला तर मऊ आहे, कट करायला पण मऊ, पण शिजण्याच्या बाबतीत बाकी ज्या आपण भाज्या यूज करतोय पुलावमध्ये तर त्याच्यापेक्षा ही थोडी शिजायला वेळ लागतो याला, म्हणून सर्वात आधी आपण बीन्स घातलेलं आहे। त्यानंतर आपण इथे थोडीशी जागा करूया हलकं फ्राय झाल्यानंतर आणि त्यामध्ये टाकूया लांबसडक चिरलेली हिरवी मिरची। तर हिरवी मिरची कवळी होती त्यामुळे मी जास्त घातली आणि पुलाव एकदम पण फिक्का नको, थोडासा तिखट पाहिजे म्हणूनसाठी। आणि आता हे सगळं अर्धवट फ्राय करून झाले किंवा शिजून झाले अर्धवट, तर त्यामध्ये सर्व भाज्या आपल्याला एकदाच ॲड करायच्या आहेत। टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, गाजर सर्व काही। आणि तसंही पुलावमध्ये आपण भाज्या ज्या आहेत त्या 100% शिजवून किंवा फ्राय करून घेत नाहीत। तर बघू शकता इथे हलक्या आपल्याला फक्त मऊ होतील अशाच भाज्या फ्राय करून घ्यायच्यात। आता ह्यामध्ये थोडंसं कांदा वगैरे ते छान मिक्स झालं, थोडंसं परतलं का आपण टाकलं ह्यामध्ये वाटाणा। तर वाटाणा म्हणजे मी फ्रोझन ग्रीन पीस वापरले, तुम्ही फ्रेश वाटाणासुद्धा ह्यामध्ये वापरू शकता। आणि आता मस्तपैकी असं मिक्स करून घ्या। याला असा खमंग वास सुटायला लागला तर तुम्हाला काय सांगू। आणि आता ह्यात एक अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला पुलाव मसाला। तर पुलाव मसाल्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ह्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही, तरीसुद्धा एवढी भारी टेस्ट लागते, कारण ह्यामध्ये एकतर आपण भाज्या भरपूर टाकलेल्या असतात, त्या भाज्यांमुळेच ते आपल्या पुलावला भारी टेस्ट येऊन जाते। आणि बिर्याणीचा तांदूळ टाकल्यावर तर त्याचा जो सुगंध असतो छान, तर त्या सुगंधामुळे पण आपल्या या पुलावला टेस्ट भारी येते। तर सगळ्याच गोष्टी एकत्र आल्यानंतर त्याची टेस्ट किती भारी होईल। तर आता बघू शकता आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये तांदूळसुद्धा आपण किंवा भात शिजलेला ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ घालतोय, कारण काय होतं आपण पाणी त्याचं निथळून घेतल्यामुळे मीठ भातामध्ये कमीच लागतं किंवा कमी पडतं, म्हणून वरती मीठ टाकले। आणि आता आपल्याला मस्तपैकी वरच्या हाताने असं या भाज्या ज्या आहेत ना की सर्व भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि भात आणि भाज्या सर्व मस्तपैकी एकजीव करायचं आहे। आणि असला छान सुगंध येत होता। आता तुम्हाला काय सांगू, तर एवढं तिखट होतं तरीसुद्धा माहीने पण हा पुलाव खाल्ला एवढा टेस्टी झाला होता। सगळ्यात शेवटी आपण ह्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि जास्त ह्याला परतत राहिलं तर तुकडे पडतात। थोडे तुकडे पडायलाच लागले होते, पण तरीसुद्धा एवढे काही तुकडे पडले नव्हते, त्यामुळे हलक्या हातानेच ह्याला थोडंसं फ्राय करा आणि एकदम सुटसुटीत झाला। आता जे आहे हा तडका तयार केला आहे ना मी, तर हा तडका मी कसा तयार केला आहे, हे सूप कसं तयार केलं हेही तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी सांगेल, स्पेशली ह्याचा व्हिडिओ बनवेल। हे आहे तांदूळाचं पाणी जे आपण निथळून घेतलं होतं, तर त्या पाण्यापासून मी हे सूप बनवले। तर ह्याच्यामध्ये काय काय अजून ॲड केलं आहे मी ते सुद्धा, कलर वगैरे अजिबात ॲड केलेला नाही आहे। तर ह्याचीसुद्धा मी रेसिपी टाकेल, पण व्हिडिओ मोठा होणार होता त्यामुळे मी शॉर्टकटच हे तुम्हाला दाखवलं की हे तांदूळाच्या पाण्याचं सूप आहे। खूप टेस्टी होतं हे सूपसुद्धा, आणि आपल्याला पण ते जे तांदूळाचं पाणी वेस्ट जातं ते वेस्टसुद्धा जात नाही, आणि खायलाही आपल्याला जे पुलाव वगैरे ड्राय असतं तर त्याच्यासोबत असं सूप किंवा पातळ रस्सा वगैरे पाहिजेच असतो, त्याने अजून जास्त मजा येते आपल्याला पुलाव किंवा बिर्याणी खायला। तर जे आता कुरकुरीत जे आपण सोयाबीन तळून घेतलेलं होतं तर ते मस्तपैकी ह्याच्यावर डेकोरेट करायचं आहे, आणि तसं आपण सोयाबीन आधीसुद्धा पुलावमध्ये टाकलंच होतं। तर हे सूप मस्तपैकी आपलं दही, त्यानंतर ह्याच्यासोबत बनवली आहे मी बीटरूटची कोशिंबीर, हे सर्व ह्याच्यासोबत एवढं भारी कॉम्बिनेशन झालं होतं विचारूच नका। आता आपण बिर्याणी बनवतो, मसाले भात बनवतो, वरण भात बनवतो, पण शक्यतो आपण पुलावकडे जरा कमीच लक्ष देतो। तर पुलाव कसा करायचा, तर ह्या पद्धतीने तुम्ही पुलाव जर केला तर तुम्हाला परत बिर्याणीची सुद्धा आठवण येणार नाही, एवढा टेस्टी होतो।
आणि भाज्या पण मस्तपैकी अर्धवट शिजलेल्या असतात, त्यामुळे दाताखाली जर या भाज्या आल्या तर ह्याचासुद्धा फ्लेवर एवढा भारी लागतो. आणि बघू शकता दिसायलाच किती सुंदर दिसते. ह्यामध्ये भात कमी आणि भाज्या जास्त दिसत आहेत म्हटल्यावर किती टेस्ट भारी लागत असेल. आणि थोडंसुद्धा चिकट वगैरे होत नाही भातसुद्धा. आणि सूप तर गरमागरम मस्तपैकी वाफ येते त्या सूपची बघू शकता तुम्ही. आणि आम्ही गरमागरमच मस्तपैकी हे एन्जॉय केलं. तुम्हीसुद्धा एक वेळा नक्की ट्राय करा, तुम्हाला सर्वांना आवडेल. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.